जय भीम, नमस्कार यूट्यूब फॅमिली। आम्ही आलो आहे आमच्या इथल्या छोट्याशा गार्डनमध्ये। तर बघा किती छान असं आहे आणि वातावरण पण किती छान आहे। तर बघा गार्डन आहे आणि नारळ खूप आहेत आणि छोटे नारळ बघा कसे पडलेत। ह्याचं ना मला खेळणं बनवायचे बरं का नारळाचं। तर बघा किती छान असं आहे आणि नारळाची बाग आहे बरं का बाजूलाच, याच्या बाजूलाच नारळाची बाग आहे। तर हे बघा किती छान अशी बाग आहे। आम्ही मस्त आलो आहे त्या गार्डनमध्ये। हे बघा एकदम भारी। आणि तिकडे बघा फोटोशूट करण्यासाठी त्याच्यावर बसलेत आणि तुमचे भाऊजी फोटोशूट करतात, म्हणजे त्यांचे फोटो काढतात। त्याला ठेवला वाटते मोबाईल आणि मी म्हटलं चला तुम्हाला थोडंसं नारळाची बाग दाखवावी। तर ही बाजूलाच आहे नारळाची बाग, कोणाची माहीत नाही आपल्याला, पण गार्डनच्या बाजूला आहे। म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू। एकदा आम्ही आलो होतो इथे, तर योगेशला गांधी माशी असते ना ती चावली होती, त्यामुळे मग मी काही दाखवलंच नाही। तर म्हटलं चला आलो तर तुम्हाला पण दाखव नारळाची बाग। बघा कशी आहे, या फोटो वगैरे खूप छान येतील याच्यामध्ये, पण नाही मी बाहेर आम्ही नाही जाऊ शकत कारण भाऊजीला आवडत नाही। आलो तिथंच काढायचे होतं आणि माशा वगैरे असेल चावलं तर। आम्ही आलो होतो समुद्रावर मस्तपैकी। हे बघा आम्ही आलो होतो समुद्रामध्ये, तर आम्ही चाललो, कंटाळा काय असा मूड नाही आहे फिरायचं, त्यामुळे लगेच झालं। बघा शुभांगी तुला बसायचंय का? बस मग जाय। तू बसतो का दीदी सोबत बसतो का? याच्याकडले डेअरिंग आहे, कशात पण बसते। आम्ही तर घाबरायला तू जाय रे दीदी संग बस जाय। शुभांगी जाय बस। उडतात त्याच्यामध्ये लय ते दिसतं ना। बघा मस्त आम्ही नको बा ते विचारतात येऊन हुंट हाय, मोटरसायकल, बदक, अजून काय काय रे सगळं आहे समुद्रावर। बघा आम्ही आज मात्र आज कसा मूड नाही आहे खेळायचा, त्यामुळे आम्ही चाललो घरी। अहो मग योगेश आहे डेअरिंग, योगेश म्हणायला, शुभांगी पण म्हणायला चला, पण माझी हिंमतच नाही आहे। बॅट बॉल आणतो का? काय मग भाड्यानं बॅट बॉल आण, डॅडीकडे। माझी बहीण आज पहिल्यांदा घावन खात आहे, तर तिला म्हणलं खा, चटणी घ्या, चटणी घावन सोबत। आणि वडापाव पण आले आहेत बघा, घावन आणि वडापाव। पाणी प्यायलाय, खाय ना, मारलं तर म्हणतो अजून मला मारलं। घावन घ्या ना, वडापाव घ्या, वडापाव घ्या, मस्तपैकी वडापाव, एक घावन। नका ना खाऊ, आताच ऑपरेशन झाले ना, काळा चष्मा। या चटणी सोबत खाय, मस्त लागते एकदम भारी। योगेशला दे, योगेश खायला घे, तसेच खायचे, याच्यात खायला टाकायचं। तर चला आम्ही मस्त, हां बरं दे, घे घे घे। आता चलो आम्ही घरी, आता चलो आम्ही घरी। कोण घालायला मग, चला आता इथंच बुद्ध्या बदलती। अरे ते पडेल ना, घडीतच बुद्ध्या आमची बदलती। गाडीत बसलो होतो, उतरलो आता इथं खेळण्यासाठी। चला बघा लोकेशन कसं आहे, खूप छान असं लोकेशन आहे, खूपच मस्त। जय भीम, नमस्कार यूट्यूब फॅमिली। आम्ही आलो आहे आमच्या इथल्या छोट्याशा गार्डनमध्ये। तर बघा किती छान असं आहे आणि वातावरण पण किती छान आहे। तर बघा गार्डन आहे आणि नारळ खूप आहेत आणि छोटे नारळ बघा कसे पडलेत। ह्याचं ना मला खेळणं बनवायचे बरं का नारळाचं। तर बघा किती छान असं आहे आणि नारळाची बाग आहे बरं का बाजूलाच, याच्या बाजूलाच नारळाची बाग आहे। तर हे बघा किती छान अशी बाग आहे। आम्ही मस्त आलो आहे त्या गार्डनमध्ये। हे बघा एकदम भारी।
आणि तिकडे बघा फोटोशूट करण्यासाठी त्याच्यावर बसलेत आणि तुमचे भाऊजी फोटोशूट करतात, म्हणजे त्यांचे फोटो काढतात. त्याला ठेवला वाटते मोबाईल. आणि मी म्हटलं चला तुम्हाला थोडंसं नारळाची बाग दाखवावी. तर ही बाजूलाच आहे नारळाची बाग, कोणाची माहीत नाही आपल्याला, पण गार्डनच्या बाजूला आहे. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू. एकदा आम्ही आलो होतो इथे, तर योगेशला गांधीन माशी असते ना ती चावली होती, त्यामुळे मग मी काही दाखवलंच नाही. तर म्हटलं चला आलो तर तुम्हाला पण दाखव. नारळाची बाग बघा कशी आहे. या फोटो वगैरे खूप छान येतील याच्यामध्ये, पण नाही मी बाहेर आम्ही नाही जाऊ शकत कारण भाऊजीला आवडत नाही. आलो तिथंच काढायचे होतं आणि माशा वगैरे असेल चावलं तर भीती वाटते ना, त्यामुळं. तर बसायला पण आहे छानपैकी. मी 2-3 व्हिडिओ काढले आहेत मस्तपैकी. तिथे पाळणा होता का, तुटला वाटतं पाळणा. हे बघा फोटोशूट. तर कसं आहे नक्की सांगा, आणि तुम्हाला जर आवडलं तर मला सांगा. मी नक्की त्या याच्यामध्ये जाते, थोडंसं फोटोशूट करते. बघा किती छान असं आहे. ही नारळाची बाग आहे आणि एवढ्यामध्येच गार्डन आहे. आणि पलीकडे बाग आहे, त्याच्या पलीकडे बाहेर जे येतात ना फिरायला त्यांच्या गाड्या वगैरे लावायला आहेत. तर बघून घ्या तुम्ही. आणि याला नारळ पण आहेत बरं का. आणि उद्याचा व्हिडिओ असा मस्त आहे. उद्या मी जाणार आहे सुपारीच्या नारळाच्या बागामध्ये. तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशली मी घेऊन येणार आहे. तर नक्की व्हिडिओला सपोर्ट करा. व्हिडिओला सपोर्टच नाही माझ्या लॉंग व्हिडिओला तर अजिबात नाही आहे. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि असंच जर तुम्ही बघत राहिले व्हिडिओ व्हायरल जर झाले तर मी कोकणातले एक ना एक तुम्हाला दाखवेल काय आहे ते. जे कोणी कोकणात येत नाही त्यांच्यासाठी स्पेशली मी व्हिडिओ बनवेल. हे जे आहे ना नारळ पडले ना, हे कोकणातल्यांना येत असेल बनवायला. ह्याचं खूप छान खेळणं बनवायचे. हे कोकणातल्याला माहिती असेल, हे सगळं काढून असं मस्त बनवायचे. कोकणातल्यांना माहिती असेल जेमतेम. हे बघ नारळाला नारळ पण आहेत बरं का, बघून घ्या मस्त आहेत. याचं खेळणं लई छान बनवायचे. बनवून देऊ का खेळायला मस्तपैकी योगेशला? चला मी एक खेळणं बनवते याचं. तर याला नारळ पण आहेत बरं का. बघा नारळाला नारळ पण आहेत मस्तपैकी अशी. नारळाची बाग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. योगेश हाय हो, योगेशच्या डोळ्याला आताच लागलं होतं. चला मग आम्ही पण जातोय आता घरी. म्हटलं मला माहितीच नव्हते, दिसायला खूप छान होतं. मला वाटलं नारळ आहे न्याव, तर हे नारळ नाही आहे तर मी लावून ठेवते, कारण पाऊस पडायला तर ते लागतं. मला माहित नाही. अरे जे खराब असतात ना ते नारळ असतात. हे बघ याला किती नारळ आहे इथं. आम्ही तेव्हा आलतो ना तेव्हा पडलं होतं एक खरं, पण आम्ही घेतलं नाही. मोठमोठे येतं ते पडत नाहीत बाळा. चढती का दे बरं, काढ बरं. तर आम्ही मस्तपैकी असं गार्डनला आलो. आता आम्ही चाललो. हे बघितलं इथं मोबाईल ठेवलाय. मला कोणी नाही का, गव्हर्नमेंटचा इथे.